श्री गणेशाय नमो. मित्रांनो, आपण आलो आहे पवई गणेश मंदिर. हे आहे खटाव तालुका, पवई गणेश मंदिर टेकडी, पवई टेकडी असे म्हणतात. मस्त असं गणपतीचे मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता. मस्त आहे गणेश मंदिर. अरे वा, हा गणपतीचे मंदिर नवसासाठी प्रसिद्ध आहे. बघा, महिलांची वेगळी आहे, पुरुषांची वेगळी आहे. आपण पहिले मोक्षकाचे दर्शन घेऊया. मोक्षकाचे दर्शन घेऊन गणपतीविषयी माहिती कोण सांगतो? माहिती कोण सांग कशाची? बाहेर बघा, गणेशाची. हत्ती वगैरे ग्राउंड, मस्त ग्राउंड आहे. टेकडीवरचा गणपती. आमची मस्त असं दर्शन हा गणपती नवसासाठी पावतो. पवई गणेश मंदिर मस्त असं मंदिर आहे. आज गाभाऱ्यात आमचे मित्र आहेत ते सर्व. पूजन वगैरे करून आम्ही आलो. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहे. घातला चला तर मित्रांनो, आपण पाहूया गणपतीविषयी थोडक्यात माहिती. पवई गणेश मंदिर हे पौराणिक व स्वयंभू आणि नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे. आणि हे मंदिर खटाव येथे असून पवई गणेश टेकडी या नावाने प्रसिद्ध आहे. इथे येणारा भक्त बहुतांशी हा नवस करून किंवा नवस पावल्यानंतर नवस फेडण्यासाठी येतात व पंचकृषीतून बऱ्यापैकी भाविक इथे येतात. चतुर्थी आणि गणेश जयंतीचे उत्सव मोठ्या प्रमाणात असतो. सर्वसाधारणतः 10 ते 15 हजार भक्तांना प्रसादाचं नियोजन गणेश जयंतीच्या दिवशी असतं. आणि हे सर्व ट्रस्टच्या पवई गणेश ट्रस्ट खटाव यांच्या मार्फत चालवण्यात येते. मस्त अशी माहिती मिळालेली आहे आपल्याला तिथून. तिथल्या पुजाऱ्यांनी गाभाऱ्याकडे दिलेली आहे. इथे नारळ फोडतात आपले मित्र. नारळ फोडून झालेला आहे. मस्त अशी पुजाऱ्यांनी तिथल्या ट्रस्टींनी अशी माहिती दिलेली आहे. त्यांच्या मनात आपलेच मंदिर मानले. मस्त असे ग्राउंड आहे. हे पार्किंग ग्राउंड म्हणून आपण मंदिराचे फोटो व्हिडिओ केलेला आहे. हे पार्किंगचे ग्राउंड आहे. मस्त असतं. भरपूर मोठा परिसर आहे. भरपूर गर्दी असते. मस्त असं बाहेरून मंडपाचे दर्शन बाहेरून. अरे माघारी आल्यावर 10 मिनिटं थांबतो आम्ही आम्हाला पण घ्या. घेणार की सगळ्याला घेणार तुमच्या.
माणसे शिखराचे दर्शन घेतलेले. एक नंबर. व्हिडिओ बघितली कन्याकुमारी तिरुपती बालाजी आंध्र प्रदेश पार्किंग मध्ये मित्रांचे आपण सोबत आलेलो आहे. हे मित्र आहेत आपले. इथून आम्ही सेवागिरी गावासाठी आलो. तिथे महाराजांच्या बंधन सेवागिरी महाराजांचे बंधन 5 गजरे.